आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील ताकदीचे चित्र नामांकन अर्जांच्या आकडेवारीतून स्पष्ट होताना दिसत आहे। निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी भूमिका विरोधी गटाने घेतली होती। मात्र नामांकन प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी समोर आलेल्या चित्रामुळे विरोधी पॅनलची ताकद अपेक्षेपेक्षा कमी असल्याची चर्चा रंगू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याच्या 21 संचालक पदांसाठी एकूण 94 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाकडून तब्बल 81 अर्ज दाखल करण्यात आले असून आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाकडून केवळ 13 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। नामांकन अर्जाच्या तपशिलावरून काही मतदारसंघांमध्ये विरोधी उमेदवारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे। विशेषतः सोसायटी मतदारसंघातून विरोधी गटाचा एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे माजी आमदार शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे। तसेच इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती मतदारसंघ आणि घोडेगाव गटामध्येही विरोधी अर्ज नसल्याने त्या जागांवरही बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवरून भाजप आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे। अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवार निवडीवेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याची खंत व्यक्त केल्याचे बोलले जात आहे। काही कार्यकर्त्यांच्या मते उमेदवारी वाटपात समन्वयाचा अभाव राहिल्याने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात विरोधी गटाला यश आले नाही। त्यामुळेच काही मतदारसंघांमध्ये सत्ताधारी गटाला थेट बिनविरोध संधी मिळाल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे। नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीतील खरी लढत कोणत्या मतदारसंघात रंगणार आणि कोणत्या जागा बिनविरोध होणार हे स्पष्ट होणार आहे। मात्र सध्याच्या घडीला नामांकन अर्जांच्या आकडेवारीवरून सत्ताधारी गटाचे पारडे जड असल्याचे चित्र समोर येत आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।